हॅलो नमस्कार मित्रांनो, मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुनश्च एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जलसंपदा विभाग भरती फायनल सिलेक्शनसाठी तुम्हाला किती मार्क्स पाहिजेत जेणेकरून तुमचं सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्टमध्ये नाव येऊन जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती प्रथम असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला देखील लाईक करून घ्यायचं आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूयात कॅटेगरीनुसार कट ऑफ। चला तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। तर आता यामध्ये सर्वात प्रथम कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी, जनरल कॅटेगरी। तर जनरल कॅटेगरीसाठी 164 ते 168 पर्यंत जलसंपदा विभागाचा कट ऑफ जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। यामध्ये महिलांसाठी 156 प्लस मार्क असणे गरजेचे आहे। त्यानंतरची कॅटेगरी आहे ओबीसी कॅटेगरी। तर ओबीसी या कॅटेगरीसाठी 160 ते 164 दरम्यान तुम्हाला मार्क असणे आवश्यक आहे। तसेच महिलांसाठी 152 प्लस मार्क असणे गरजेचे आहे। त्यानंतरची कॅटेगरी आहे EWS कॅटेगरी। तर EWS या कॅटेगरीसाठी 162 ते 164 दरम्यान जलसंपदा विभागाचा कट ऑफ जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे आणि यामध्ये महिलांसाठी 152 प्लस मार्क असणे अतिशय गरजेचे आहे। त्यानंतरची कॅटेगरी आहे NT कॅटेगरी। तर NT या कॅटेगरीसाठी 158 ते 162 पर्यंत कट ऑफ जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे। यामध्ये महिलांसाठी 150 प्लस मार्क असणे आवश्यक आहे। त्यानंतरची कॅटेगरी आहे SC कॅटेगरी। तर SC या कॅटेगरीसाठी 158 ते 162 दरम्यान मार्क असणे तुम्हाला गरजेचे आहे जेणेकरून तुमचं WRDमध्ये सिलेक्शन होऊन जाईल। यामध्ये महिलांसाठी 150 प्लस मार्क असणे गरजेचे आहे जेणेकरून तुमचं सिलेक्शन हे 100% होऊ शकतं। त्यानंतरची कॅटेगरी आहे ST कॅटेगरी। तर ST या कॅटेगरीसाठी 152 ते 154 मार्क्स असणे अतिशय गरजेचे आहे आणि यामध्ये महिलांसाठी 140 प्लस मार्क असणे गरजेचे आहे जेणेकरून तुमचं जलसंपदा विभागामध्ये काम हे 100% होऊन जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो, असा होता जलसंपदा विभाग 2023चा कट ऑफ। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे जर मार्क जर पडत असतील तर तुमचा जलसंपदा विभाग सिलेक्शन लिस्टमध्ये 100% नाव येऊ शकतं। तर विद्यार्थी मित्रांनो, असा होता व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना पण कळेल जलसंपदा विभागाचा कट ऑफ किती जाऊ शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। जय महाराष्ट्र, जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो।